हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मित्रांनो, जे आपल्या शिक्षक भरतीमध्ये जे SCBC आणि EWS बांधवावर जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. प्रश्नाने उत्तर काय भेटलेलं आहे. ठीक आहे. राज्यातील शिक्षक भरती संदर्भात मराठा उमेदवारासाठी SCBC आणि EWS प्रमाणपत्र सादर करण्याची जाचक रद्द करण्याबाबत हा प्रश्न पडलेला होता मित्रांनो. तर हे खूप आमदार विचारतात. बंटी पाटील असतील, अशोक जगताप असतील, खूप आमदार आहेत ते, विक्रम काळे साहेब पण असतील. शिक्षण मंत्र्यांनाही प्रश्न विचारलेत. काय प्रश्न पाहून घेऊ आपण. पहा, सन 2025च्या शिक्षक भरती प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र CTET सादर करताना मराठा उमेदवारांना सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग SCBC किंवा आर्थिक मागासवर्ग EWS प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून सन 22-24 मधील भरती प्रक्रियेत शासनाने SCBC किंवा EWS असा कोणताही पर्याय दिला नसल्याने खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेले मराठा उमेदवार बेरोजगार होणार असून त्यानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांना आरक्षणाचा लाभ नाकारला जात असल्याची बाब दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी निदर्शनास आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे. असल्यास दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती संदर्भात अटी व सूचना पोर्टल जाहीर केल्यानुसार भरतीसाठी अर्ज करताना जे उमेदवार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET किंवा शिक्षक अभियंता चाचणी टेट उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांमध्ये वैध आरक्षणाचे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना विचार केला जाणार असल्याचे त्याच दरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? असल्यास 2022 मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शासनाने SCBC किंवा EWS असा कोणताही पर्याय दिला नाही. त्यामुळे मराठा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले. सन 2025 पर्यंत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत मराठा उमेदवारांसाठी SCBC स्वतंत्र प्रवर्ग अस्तित्वात नसल्यामुळं त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत. तसेच केंद्रीय स्तरावर मराठा समाजाला आरक्षण लागू नसल्याने EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या CTET प्रमाणपत्रावर 55-60% दरम्यान गुण असूनही त्यांना अपात्र म्हणून नोंद करण्यात येत असल्याने पवित्र पोर्टल अर्ज प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला असल्यामुळे मराठा उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली. हे खरे आहे काय? चौथा प्रश्न, असल्यास उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने नवीन नियमावलीमुळे 2022-24 मधील शिक्षक प्रक्रियेच्या खुल्या प्रवर्गातून अर्ज करणारे मराठा उमेदवार बेरोजगार राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शासनाने सदरील जाचक अट रद्द करण्याबाबत उमेदवारांना अडचणी विचारात घेऊन दिनांक 8 जानेवारी 2026 पर्यंत दिलेली मुदतवाढ देखील अल्प असल्याने शासनाने सदर अडचणी दूर करण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? त्याला उत्तर काय भेटलं मित्रांनो? दादा साहेबांनी काय दिले उत्तर? ठीक आहे. 1, 2, 3, 4 हे मोरिंग पॉईंट आहे. येत्या 1ली ते 8वी गटातील शिक्षक पदाकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्थी सहशिक्षक पात्रता परीक्षा TET, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET असणे आवश्यक आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET करिता SCBC EWS या प्रवर्गास 5% गुणांची सवलत केंद्र शासनाने दिलेली नाही. म्हणजे केंद्रामध्ये ते नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं SCBC EWS प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातून अर्ज करतात. बरोबर. ठीक आहे. खुल्या प्रवर्गासाठी असले गुण प्राप्त होत नसल्यास ते उमेदवार नॉट क्वालिफाईड म्हणून त्यास गुणपत्रिकेवर नमूद करण्यात येते. 55-60% या दरम्यान असलेले उमेदवार नॉट क्वालिफाईड म्हणून असले तरी राज्याच्या TET परीक्षेच्या अर्थीप्रमाणे उमेदवाराकडे SCBC EWS प्रवर्गातील प्रमाणपत्र असेल त्यांना त्यांचा लाभ घेता येईल. म्हणजे कसं आहे, ज्यांच्याकडे CTET आणि TET जरी केंद्राने दिलेलं नसेल, ठीक आहे, तरी राज्य त्याला देत आहे. हे त्यांनी आता कन्फर्म केलं. ठीक आहे. त्यामुळं मागे दिलेलंच आहे तसं आणि घेता येईल. तथापि शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 25 च्या वेळी आरक्षण प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना पूर्वी झालेल्या केंद्रीय शिक्षक पदा परीक्षेत TET गुण विचारात घेता येणार नाहीत. आता पहा, शिक्षक अभिज्ञता, हे प्रश्न कळाला का तुम्हाला? शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 25 यावेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना पूर्वी झालेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे गुण विचारात घेतले जाणार नाही. यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET परीक्षेवेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र
उमेदवारांना सवलतीचा लाभ दिलेला आहे, त्यावेळी दिलेला आहे. ठीक आहे, हे जेव्हा झालं उमेदवारांना स्वप्रमाणात योग्यता नोंदणी सुधारित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कसं आहे, त्यांनी वेळ वाढवून दिलेला आहे. ठीक आहे, वेळ वाढवून दिला, परंतु परीक्षा ज्यावेळेस झाली त्यावेळेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे असं त्यांचं सांगायचं आहे. आणि 55-60 हा जो नियम आहे ना, 55-60 जर तुमचे 90 मार्काच्या खाली जर तुमचे मार्क असतील तरी तुम्हाला शासन स्तरावरनं स्पेशल असे अधिकार वापरून तुम्हाला सवलत दिलेली आहे असं ते सांगत आहेत मित्रांनो. ठीक आहे, हा प्रश्न होता. दुसरा आता पहा, अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील खाजगी अनुदानित संस्थांमध्ये केलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देण्याबाबत हे दूरगामी निर्णयाचा मित्रांनो. पहा, शिक्षकाच्या शैक्षणिक नुसार टाळण्यासाठी काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या कार्यपद्धतीनुसार जाहिरात प्रसिद्ध करून शिक्षकाची पदे भरलेली असल्याचे माहे जानेवारी 26 मध्ये दरम्यान निदर्शनास आलेले हे खरे आहे काय? ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा, असल्या सदर नियुक्त्या शासनाकडून मान्यता न देण्यात आल्यामुळे संबंधित संस्था नियुक्त शिक्षकांनी उच्च न्यायालय मुंबईमध्ये याचिका दाखल केल्याचे खरे आहे काय? असल्यास यापैकी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त शिक्षकांच्या बाजूने निकाल दिले असून त्यानुसार शासनास मान्यता दिली आहे असूनही न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधितवर कोणती कारवाई करण्यात येत आहेत? असल्यास शिक्षकांना मान्यता कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाचे कारणे काय? दादा भुसे साहेबांनी काय उत्तर दिले? दिनांक 22 जून 17 शासन निर्णय आहे बरं का. 23 जून 2017 म्हणजे 22 जून 2017चा जे आर आहे पोर्टल संदर्भामध्ये. सर्व शिक्षक हे भरती पोर्टलद्वारे होईल. त्यामुळे बघा, राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खाजगी संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल ठीक आहे, प्रक्रिया पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि काही मोजक्या शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदे त्यांच्या स्तरावर भरली असल्याचे निदर्शनास आलेलं आहे. बरोबर, म्हणजे पोर्टलला त्यांनी फाटा दिला एका वाक्यात आपल्या भाषेत, गावाकडच्या भाषेत. ठीक आहे, म्हणजे विदाऊट पोर्टल त्यांनी भरती केली. 2-3 खाजगी संस्था म्हणजे 3 नंबर पॉईंटमध्ये खाजगी संस्थांना शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत नियुक्ती करण्याबाबत शासनाचे धोरण विहित असताना विशिष्ट कालावधीत पोर्टल कार्यान्वित नव्हते. या कारणावरून काही प्रकरणात उच्च न्यायालयाने नियुक्तीस मान्यता दिले आहेत. पोर्टल चालू नसल्यामुळे त्यांनी दिले बरं का. अशा प्रकारचा मूळ आदेश पारित झाला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका रिट याचिका दिनांक 7/10/2025 पारित केलेल्या आदेशाद्वारे अंतरिम स्थगित दिलेली आहे, म्हणजे स्टे ऑर्डर दिलेली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या उर्वरित प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका स्पेशल लीव्ह पिटिशनर दाखल करण्यास सहमती दर्शवण्याचा प्रस्ताव विधी न्याय विभाग सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात अशा याचिका शासनाच्या वतीने लवकरच करण्याचे नियोजित आहे. सर्व नियुक्त शासन धोरणाची विसंगत असल्याने त्याला उद्भवत नाही. म्हणजे हायकोर्टाने जरी त्याला परमिशन दिलेली असली मित्रांनो, पाहता खोडून दाखवतो मेन पॉईंट काय. हायकोर्टनं परमिशन दिलेली आहे भरती करा. ठीक आहे, सुप्रीम कोर्टमध्ये शासन जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळं यांनी शासन अतिशय चांगला मुद्दा घेतलेला आहे की पूर्ण भरती ही पवित्र पोर्टलद्वारेच होणार. म्हणजे ही अधोरेखित झालेली बाब आहे मित्रांनो, कळलं? म्हणजे तुम्ही संस्था असो, आता तुम्ही बाहेरची पण भरू शकणार नाही. जर भरले तर तुम्हाला अप्रूव्हल भेटणार नाही. आणि त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्ट जरी जिंकले पोर्टल कार्यान्वित नसल्यामुळे, ते सुप्रीम कोर्टात गेलेले, त्यामुळे हे जाणार आहेत शासन. आणि विधी न्याय विभाग जो आहे त्याला तो काम करत असते. रिट याचिका त्यांनी दाखल केली आहे पिटिशनमध्ये बघायची दिलेली आहे की स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केल्यामुळं त्या पूर्ण जागा हे पवित्र पोर्टलद्वारेच भरण्यात येणार आहेत मित्रांनो. हे अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आपल्यासाठी आहे. ठीक आहे, हे 2 मुद्दे झाले. आता हे पेन्शन संदर्भात आहे, तो आपला मुद्दा नाही, मी काही घेणार नाही, पण ही PDF डिस्क्रिप्शनवर टेलिग्राम लिंक त्याच्यावर टाकणार आहे, ती वाचून घ्या. ठीक आहे, दुसरा मुद्दा आपल्या भरती संदर्भात घेतो. राज्याच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत हे पण आहे, PDF मध्ये बघून घ्या. ठीक आहे, राज्य शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत आता हे आपल्याला विशेष कला क्रीडा शाळांच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा विषयांना इतर शैक्षणिक विषयाप्रमाणे समान महत्त्व देण्यात आले असून शासनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीमध्ये त्याची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवायचे असल्यास शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध क्रीडा प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. हे खरे आहे काय? असल्यास राज्यातील शासकीय खाजगी अनुदान संस्थांमध्ये 500 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये क्रीडा कला शिक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र 499 त्यापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकाची नेमणूक न केल्यामुळे तेथील विद्यार्थी क्रीडा प्रशिक्षणापासून वंचित
राहावे लागत आहे, खरे आहे काय? असल्यास तत्कालीन क्रीडा मंत्री महोदयांनी 25 ऑक्टोबर 25ला जो निर्णय दिलेला आहे, संभाजीनगर येथे क्रीडा शिक्षकांचा अखती बनवून संच मान्यता मंजूर करून शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले आहे, खरे आहे काय? बघा, हा असल्यास ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांवर शिस्तबद्ध प्रशिक्षण व मैदानी सुविधा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी होण्यासाठी क्रीडा शिक्षकांची तात्काळ भरती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही करण्यात येत आहे? म्हणजे क्रीडा शिक्षक भरती. कळलं तुम्हाला? क्रीडा शिक्षक भरती कधी? आता याचं उत्तर भेटणार बघा. अक्षर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, गडबडीत लिहितोय कारण व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून. दादाभाई साहेबांनी उत्तर काय दिलं पाहिजे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 मध्ये तरतुदीशी सुसंगत असावी म्हणून दिनांक 15/3/24च्या शासन निर्णयाने कला क्रीडा विषयाच्या शिक्षकांना संच मान्यता समावेश करण्यात आलेला आहे 15/3 JR मध्ये, संच मान्यतामध्ये. ठीक आहे, त्यामुळे कोणती पदे भरण्यास कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो. अतिशय आता इथून महत्त्वाचा मुद्दा आहे पहा. पॉईंट नंबर 2, 3, 4 शासन निर्णयावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांसाठी इथं 1ली ते 10वीच्या 251 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे एक विशेष शिक्षक, ठीक आहे, व 8वी ते 10वीच्या 151 अधिक विद्यार्थ्यांमागे एक विशेष शिक्षक क्रीडा पद अनुदेय करण्यात आलेले आहे. म्हणजे काय? 1ली ते 10वीच्या 251 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे एक, 250, 251 साठी, 251 साठी एक, कुठं? 1ली ते 10वीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इथं काय दिलंय, विशेष शिक्षक 8वी ते 10वी म्हणजे 8वी ते 10वी माध्यमिकसाठी काय दिलेलं आहे? 8वी ते 10वीसाठी 151 साठी एक शिक्षक असं त्यांनी दिलेलं आहे, अनुदान करण्यात आले. तसं त्यामुळे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात क्रीडा शिक्षकाची पदे अनुदानित करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे. आता पण इथून पहा महत्वाचं, संच मान्यतेत कला व क्रीडा विषयाचा समावेश झाल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पदावर भरती होणार आहे. येणारी भरती ही पवित्र पोर्टल 25च्या संच मान्य म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा दिलेली आहे त्याच्या प्राप्त गुणांच्या आधारे होणार आहे. यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकरणाने संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या पदाची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ठीक आहे. दिनांक 2/1/26च्या शासन निर्णयाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रत्येक केंद्र स्तरावर याप्रमाणे राज्य क्रीडा व संवर्गाची 4860 पदासमावेश आखणीबद्ध करण्यात आला आहे. मूळ मंजूर पायाभूत पदांच्या पर्यंत ही पद असल्याने ती भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्रगतीत आहे. केंद्रस्तरीय शाळेसाठी एक क्रीडा शिक्षक नियुक्त करण्यात येत असल्याने त्यांची सेवा इतर सर्व शाळांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बाकीचा प्रश्न उद्भवत होत नाही. हे एक महत्त्वाचा निर्णय क्रीडा संदर्भामध्ये समजून जा. खूप म्हणजे 4800 पदं भरतील. पवित्र पोर्टल 2025 नुसार त्याची भरती होईल. ठीक आहे. आणि प्रत्येक केंद्र स्तरावर एक शिक्षक असणार आणि सर्व ते केंद्रात जेवढे शाळा आहेत त्यांना त्याची सेवा देण्यासाठी असणार. आता हे महत्त्वाचा पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची पदे भरण्याबाबत, STची पदे पेसा संदर्भात, पेसा भरती. ठीक आहे, पेसा शिक्षक. आता हे एक पाहू आपण घेऊ. ठीक आहे. प्रश्न विचारलेले आहेत. पहा प्रश्न काय आहे. राज्यातील 13 आदिवासी बहु जिल्ह्यामध्ये अनुसूचित पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीचे शिक्षण 17,000 पदे रिक्त असल्याची माहिती शालेय क्रीडा प्रधान सचिव यांच्या शिक्षण आयुक्त पुणे यांनी दिनांक 24 जुलै 24 रोजी पाठवलेल्या पत्रातून कळविले असल्याने बघा जागा किती आहेत? 17,000 अधिक रिक्त पदे आहेत शिक्षकांची कळले आहेत. तर 26 डिसेंबर 25 रोजी त्यानुसार निदर्शनास खरे आहे काय? असल्यास पेसा आदिवासी शिक्षकांची 17,033 पदे रिक्त असतानाही अद्यापपर्यंत पदभरती करण्यात आली नसल्यामुळं तात्पुरत्या मानधन तत्वावर किंवा अतिरिक्त ठीक आहे, कारभारवर शिक्षण दिले जात आहे. तसेच शिक्षक सदर रिक्त पदामुळे अमरावती, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, ठीक आहे, पुणे, बघा याच्यामध्ये काय दिले शिक्षण दिले आहे. तर सदर शिक्षक रिक्त पदामुळे अमरावती, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहिल्यानगर आदी आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता घसरत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. खरे आहे का? बरोबर आहे. असल्यास पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी ट्रायबल फोरम या संघटनेने पुणे येथील शिक्षण आयुक्तकडे निवेदन केले. हे खरे आहे काय? असल्यास उक्त प्रकरणी शासनाची चौकशी केली आहे. चौकशीत काय निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पेसा क्षेत्रात शिक्षणाची सर्व पदे रिक्त पदे वेळेत भरण्यासाठी कोणती कार्यवाही उपाययोजना केली आहे? गत 5 वर्षापासून भरती प्रक्रियेत जबाबदार असण्यास संबंधित दोषीवर कोणती कार्यवाही करण्यात येत आहे? 5 वर्षापासून भरती नाही पेसाची.
5 वर्षापासून. ठीक आहे. याचे दोषीवर म्हणजे दोषीवर काय कारवाई करणार आहात वर्षापासून? ठीक आहे. भरती नाहीये आणि हे 17,000 रिक्त किती आहेत पेसामध्ये? 17,033 पदे. बघा 17,033 पदे रिक्त आहेत. विचार करा. म्हणजे ह्याच्या संदर्भात हे उत्तर काय भेटले ते महत्वाचं. आता बघा, दादाजी भुसे साहेब शिक्षण मंत्री. 2, 3, 4 राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदभरती शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे केली जाते. पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा हे आहे केस याचिका क्रमांक आहे सुप्रीम कोर्टातले असल्याने पेसा क्षेत्रात 17 संवर्गातील पदभरतीच्या कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून स्थगित देण्यात आली होती. विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होईल म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 22 नुसार पात्र उमेदवार, अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र उमेदवार तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने दिनांक 15 जुलै 2024 नुसार देण्यात आले आहेत. उक्त विशेष अनुज्ञा याचिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आदेश अनुसरून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11 फेब्रुवारी 2026 ला संविधान निर्णय दिले. ठीक आहे. अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरती सुधारित आरक्षण प्रमाण निश्चित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पेशा क्षेत्रातील विभागाशी संबंधित पवित्र पोर्टल शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक संवर्गाच्या पदभरती संदर्भात पुढील कारवाई करण्याबाबत आयुक्त शिक्षण यांना सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोणी? आयुक्त साहेबांनी. त्यामुळं प्रश्न उद्भवतो. म्हणजे पवित्र पोर्टलची जी भरती आहे त्याद्वारे पेसाची भरतीचा ऑर्डर दिलेला आहे शिक्षण आयुक्त साहेबांनी. त्यामुळं ते एक ऑथेंटिक आता हे आपण उत्तर भेटलेलं आहे की मित्रांनो पेसाच्या भरतीमध्ये पण याचा फायदा होईल. जी ST विभागाचे ST जे प्रवर्ग आहेत म्हणजे 11 जिल्ह्यातलं त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या संदर्भात हे उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. आता पहा इतर जे आहेत शिक्षक अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक, अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात प्रश्न आहे. म्हणजे हे पण बघा अल्पसंख्याक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र खाजगी संस्थेच्या आधार 1981 मध्ये 26-27 मध्ये दिलेला आहे. अल्पसंख्याक संस्थेला अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ते अन्य शाळेत समावित होईपर्यंत त्यांचे मूळ वेतन शाळेतून सुरू ठेवण्याची कार्यवाही जिल्हा स्तरावरून करण्यात येते. म्हणजे बघा जरी अतिरिक्त ठरले तरी त्यांना ते पगार भेटते. ठीक आहे. आता बघा अनुदानित अल्पसंख्याक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक सामावून डबल PDF आलेला मित्रांनो. ठीक आहे. आणि बघा अनुदानित शाळांना अनुदान तसेच अनुदानित शाळांना टप्पा अनुदान संदर्भामध्ये हा माहिती आहे. ही PDF मी टेलिग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तिथे पाहून घ्या. कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ऑथेंटिक आणि सत्य माहिती असेल तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. TET मोबाईल दिलेला आहे म्हणजे TET पण दिलेलं आहे इथं. ठीक आहे. आता प्राथमिक शिक्षणात शिक्षक पात्रता उत्तीर्ण अनिवार्यबाबत प्रश्न आहे. ठीक आहे. हे तर 100% उत्तीर्ण आहे. याला काय येतं हेच किती तुम्ही काय करा ते उत्तिशा बघा इथं दिलं आहे. उच्च न्यायालय मुंबई वैध ठरलेलं आहे. 23/8 रोजीच्या शैक्षणिक कामे देऊ नये ह्या सर्व दिलेलं आहे. हे सर्व PDF मित्रांनो टेलिग्रामवर टाकणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.